में हूँ और संविधान चौक पे आईटक का आंदोलन शुरू है, आशा वर्कर का आंदोलन शुरू है। इनकी क्या मांग है हम उनके नेताओं से हम जानेंगे। ये देख सकते हैं यहाँ पे सैकड़ों की तादाद में ये आशा वर्कर यहाँ पे धरना प्रदर्शन कर रही है ये संविधान चौक में। इनकी क्या मांग है ये हम उनके नेताओं से जानेंगे। श्याम कारे सर हमारे साथ में हैं, हम उनसे भी जानेंगे। ये देखिए यहाँ पे नारे निदर्शने करती हुए आशा वर्कर नजर आ रही है वो, और मोदी सरकार, महाराष्ट्र सरकार का यहाँ पे निषेध किया जा रहा है। किस मांग को लेकर निषेध किया जा रहा है हम श्याम कारे जी से जानेंगे। सबसे पहले मैं श्याम कारे जी के पास से जानेंगे। श्याम कारे जी आप बताइए। आप लोग सब जानते हैं कि ये आशा और गठ प्रवर्तक है। इनका इसके पहले 23 दिन का स्टेट का स्ट्राइक हुआ था, तब सरकार ने मान्य किया था कि इनको 7,000 रुपये मानदेय आशा को और गठ प्रवर्तक को 6,200 और हमारी दिवाली बोनस करके 2,000 रुपये देंगे आशा गठ प्रवर्तक को, ऐसा सरकार ने मान्य किया था। इसके साथ साथ जो गठ प्रवर्तक कैडर है उनको कॉन्ट्रैक्ट में समाविष्ट करेंगे। ये सारी बातें लिखित में संबंधित आरोग्य खाते के मंत्रालय ने हमको दी है। उसका शासन आदेश निकलना है और शासन आदेश नहीं निकला, इसलिए वापस 12 जनवरी से ये लोग फिर से बेमुदत स्ट्राइक पर चले गए हैं और अभी ये स्ट्राइक चल रहा है। सरकार से मांगे कि उसका जीआर तुरंत निकाला जाए। मुंबई के आजाद मैदान में भी आपका आंदोलन हुआ, क्या सरकार का कोई प्रतिनिधि आया नहीं, कोई मंत्री आया नहीं? सरकार के मंत्री जो है वो इस बारे में कुछ चर्चा नहीं कर रहे और हमारा सीधा ठेठ हमारा जो आरोग्य अभियान के संचालक और संबंधित विभाग के सेक्रेटरी, इन्होंने जो प्रोसीडिंग किया, ये प्रोसीडिंग कैबिनेट में जाकर निर्णय होना है। इसकी फाइल अजित पवार के पास से कैबिनेट के मंत्रालय के बैठक के लिए चली गई है। अब हम मंत्रालय के बैठक का राह देख रहे हैं और माननीय मुख्यमंत्री और जो कैबिनेट उनका है वो इस खाते के संबंधी जो निर्णय लेंगे और निर्णय लेके उसका जीआर में रूपांतरित करेंगे। ये आशा प्रकट करते हुए हम राह देख रहे हैं और जब तक सरकार नहीं करती तब तक हमारा स्ट्राइक जारी रहेगा। इतना मानदंड चाहिए। वैसे तो हमारी डिमांड है कि इस महाराष्ट्र के और देश के सभी जो स्कीम वर्कर है उनको 26,000 किमान वेतन देना चाहिए, लेकिन सरकार ने लास्ट स्ट्राइक में जो 23 दिन का स्ट्राइक हुआ तब बोला था कि हम 7,000 और 6,200 रुपया और दिवाली का बोनस आपको देंगे। वो सरकार जो बोला है वो करना चाहिए। ये आशा लेकर ये आशा आंदोलन पर बैठी हुई है। निश्चित ही मैं बताना चाहूंगा कि ये आशा, माझं नाव सौ मंदा नरेंद्रजी डोंगरे, मी काटोल तालुका आणि महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून आयटेक संघटनेमध्ये कार्याध्यक्ष पदावर काम करत आहे। तर आम्ही आयटेकच्या संघटनेच्या वतीने आमचे जो मागच्या 23 दिवसाचा जो मोर्चा झाला, जे आंदोलन झालं, त्याच्यामध्ये तानाजी सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी 7,000 रुपये आशा गटप्रवर्तक आशांना आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये अशी आणि 2,000 रुपये दिवाळी बोनस असं त्यांनी जाहीर केलं आणि सगळे पेपरबाजी केली। आणि पेपरबाजी करून आम्ही म्हटले की जोपर्यंत आमच्या हातात काही तुम्ही लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। तर त्यांनी लेखी दिलं पण त्यांनी जीआर काढला नाही। जीआर कार्ड नसल्यामुळे आम्ही आता या 12 तारखेपासून आम्ही या संपामध्ये उतरलेलो आहोत। तरी आम्हाला शासनाला हेच म्हणायचं आहे की ज्या आम्ही ज्या गावामध्ये काम करतो, ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतो, आज इथले ग्रामीण भागातले आरोग्य व्यवस्था हे ढासळलेली आहे, हे सरकारला माहीत असून सुद्धा सरकारने गेंड्याच्या कात्रीचं हे सरकार हे ऐकत नाही आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा आणखी या आंदोलनाचा हा हत्यार उपासा उत्साह लागलं आणि या आंदोलनामधून आता आम्ही हातामध्ये जीआर घेतल्याशिवाय हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, एवढंच बोलू। माझे नाव फुलनासो गुटके, शहरी आशा अध्यक्ष आहे आणि माझं एकच म्हणणं आहे शासनाला, जे तुम्ही आश्वासन दिलं आहे आशा आणि बीएफला ते आश्वासन तुम्ही पुरे करा आणि आमच्या आशांचा आणि बीएफचा जीआर काढा। जोपर्यंत तुम्ही जीआर आशांच्या हातात देणार नाही तोपर्यंत आमच्या आशा व बीएफ कोणतेही काम करणार नाही। हे शासनाला व सावधला मंत्र्यांना आमचा कसा जीआर कसा काढायला सांगणार आहे? आम्ही एवढ्या मोठ्या पटांगणात बसला हो दादा, आम्ही या पटांगणामध्ये बसलेले हा महिला धाशीची रॅली आहे। जीआर मध्ये आमच्या आशांना 7,000 रुपये जे काही वाढ केली आहे, बीएफला 6,200 वाढ केलेली आहे आणि लेखी सुद्धा दिलेला आहे तानाजी सावंतनी आणि लेखी देऊन आम्हाला आमचा संप मागे घ्यायला लावला आणि आमच्या आशांनी आणि बीएफने आम्ही संप मागे घेतल्यानंतर 2 महिने गुजरून गेले तरी या शासनाला चेव आलेला नाही आणि या शासनाने अजून आमचा जीआर काढलेला नाही। त्यामुळे आम्हाला डबल या रणांगणामध्ये
ह्या धाशीच्या रॉल्या इथं उतरवलं आहे, हे शासनाचं काम आहे. हे शासनाने हा आमच्यावर केलेला अन्याय आहे. ह्या शासनाने आमचा जी.आर. काढावा आणि आमच्या आशा आणि BF-ला लवकरात लवकर आपापल्या कामावर जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा. एवढेच मी आशा. मेश्राम PSC बडेगाव. मला काही विचार समजत नाही सर या सरकारचा. नेहमी आम्हाला रस्त्यावर नेहमीच आम्हाला काही खुशी नाही. एवढं आरोग्याचं महत्वाचं आम्ही काम करत असतो. जर आरोग्याचं महत्वाचं काम करून नाही तर गावातील आरोग्य राखणार कसं, स्वच्छ सुरक्षित आरोग्य राखणार कसं. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की नेहमी म्हणजे ज्या कामाकडे लक्ष द्यायचं, ज्या मागण्या आहेत, ज्या आमच्या आशांच्या मागण्या आहे, अंगणवाडीच्या मागण्या, आशांच्या मागण्या आहे, गटप्रवर्तकच्या मागण्या, या मागण्या पूर्ण न करता नेहमी म्हणतात आपले मोदी सरकार की अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन. हे काय की अच्छे दिन? पहिले अच्छे आपला जनता उपाशी आहे की मरत आहे की जिवंत आहे हे न बघता मूर्खासारखे कोणतेही कामं करणं, राम मंदिर बांधणं, शाळा बंद ठेवणं, रॅल्या काढणं, हे काय आहे? एक दिवसाचं मागण्या आमच्या एवढ्याच आहे की त्यांनी ज्या मागण्या केल्या, घोषणाबाजी करून आम्हाला मोर्चा मागे घ्यायला लावलाय, त्या मागण्या आमच्या लेखी स्वरूपात द्यावा. आणि जे ऑनलाईन कामाची जे सक्ती आहे आमच्यावर, नेहमी ऑनलाईन कामाची सक्ती आहे. जेव्हा आम्हाला आशा म्हणून नियुक्ती केली त्यांनी 10वी नापास 10वी पास अशापासून आमच्या आशा घेतल्या आहे. अशा प्रकारच्या आशा कामावर आहेत आणि आता सारखं ऑनलाईन कामाची नेहमी जबरदस्ती करते. मेरा नाम मंगला लोखंडे है और मैं नागपुर जिले की सेक्रेटरी हूँ. हमारी ये मांग ये है कि हमारे को जो उन्होंने 7,000 मानधन जो हमारे वार्ड किया है और गटप्रवर्तक लोगों का जो 6,200 ऐसी कुछ उन्होंने GR में निकाला है, तो वो GR हमको तुरंत देना चाहिए. उन्होंने तो 2 महीने हो गए लेकिन उन्होंने हमारा GR अभी तक दिया नहीं. और हमने पहले 23 दिवस संप किया, उसके बाद अभी हमारा 12 तारीख से फिर से आंदोलन शुरू हो गया. लेकिन ये सरकार को क्या 2-2 महीने लगते हैं क्या GR निकालने के लिए? आज खासदार आमदार लोग हैं, उनके पगार 1 लाख 1.5 लाख है, तो ये कौन से काम करते हैं? जब हम ग्राउंड रूट पर इतना बड़ा काम करते हैं आरोग्य का, तो उनको शर्म आना चाहिए ना थोड़ी सी सरकार को. तो हमारा GR तो निकालना चाहिए ना. हम जो महिला सशक्तिकरण का बात करते हैं मोदी सरकार, ये महिला सशक्तिकरण है क्या? जो महिला हरदम रोड पे बैठ के आंदोलन करती है, तो इनको कुछ थोड़ी शर्म लाज आना चाहिए और हमारा GR तुरंत निकालना चाहिए. उन्होंने संपों पर जाने से क्या असर हो गया कामों का? क्या असर हो गया? बच्चों का लसीकरण नहीं हो रहा है, डिलीवरी घर में हो रही है. तो ये कितनी इसकी बात है, दुख की बात है कि हम नहीं होने की वजह से, आशा वर्कर नहीं होने की वजह से ये सब काम घर में हो रहा है. लसीकरण ठीक से नहीं हो रहा, 100% लसीकरण नहीं हो रहा. लसीकरण के लिए लोग बच्चे आ नहीं रहे और हमारी एनएम बोलती कि तुम कब आएंगे? आगे पूरी नहीं हुई तो अगला कदम क्या रहेगा? अगला कदम हमारा तीव्र आंदोलन होगा. हमारा जेल भर करेंगे या तो फिर बंगले पे जाएंगे, शिंदे के बंगले पे जाएंगे, शिंदे पवार के बंगले पे, और वहाँ पे हम लोग तीव्र आंदोलन करेंगे. आशा व गटप्रवर्तक संघटना नागपूरच्या वतीने मी आज सांगत आहे की आमचं हे आंदोलन सुरू आहे 12 जानेवारीपासून बेमुदत. त्यामध्ये आमची मागणी आहे की NHM मध्ये आमचा समावेश करण्यात यावा, आम्हाला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. सरकारला जर खरंच जनतेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यांनी आमच्या सुद्धा पदरात चांगलं मानधन द्यावं, तरच हे जनतेची सेवा करण्यास आम्ही तत्पर राहू. नाहीतर मग कुठंतरी आम्हाला ॲडिशनल काम शोधावे लागेल. त्याकरिता आमची एवढी मागणी आहे आज इथे संविधान चौकामध्ये उतरून का शासनाने लवकरात लवकर आमच्या या जे काही आमची मागणी आहे त्याबाबत शासन निर्णय करावा, आमचा निकाल लावून द्यावा. नमस्कार, मी संगीता संजय गौतम, जिल्हा अध्यक्ष नागपूर. मला शासनाला एकच सांगू इच्छिते की जे शासनाने मान्य केलेलं आहे तर त्यांनी विचारपूर्वकच मान्य केलेलं आहे आणि ते त्यांनी लवकरात लवकर आम्हाला GRच्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी आम्हाला इथे रस्त्यावर उतरवलेलं आहे. तर ते लवकरात लवकर आपल्या कामावर रुजू होण्याकरिता आमचा GR हातामध्ये द्यावा. जर आमचा GR हातात आज दिला तर आम्ही उद्या आमच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन प्रामाणिकपणे काम करू आणि ज्या सेवा आम्ही लोकांना देतो त्या सेवा आमच्या जनतेला लवकर आमच्यापासून मिळतील. किती मानधन मिळते तुम्हाला? आम्हाला सध्या 8,475 रुपये मानधन मिळतो. किती मागणी किती आहे? आमची 26,000 रुपये शासनाला मागणी आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा आमचे जे आमचा जो हे आहे मतलब म्हणजे
आमचं जे त्यांनी नियुक्ती पत्र दिलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की इतर कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे गटप्रवर्तक सुद्धा त्यांचं जे नियुक्ती पत्र आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा त्यांनी नियुक्ती पत्र दिलेलं आहे. पण सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांनी कंत्राटीमध्ये घेतलेलं आहे. पण गटप्रवर्तक हा एक कॅटर असा आहे की त्यांनी आम्हाला कंत्राटी तत्वावरून काढून दिलेला आहे आणि रोजंदारीमध्ये सामील केलेला आहे. तर आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे की आमचे जे कंत्राटी पद्धतीने जी भरती झालेली आहे ते आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून शासन निर्णय द्यावा आणि आमचं जे मानधन त्यांनी मान्य केलेलं आहे. 2-3 महिन्याने लोकसभेच्या निवडणुका आहे. जर सरकारनं तुमच्या या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुम्ही काय निवडणुकीत काय निर्णय घेणार? जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, आम्हाला जर GR हातात दिलेला नाही तर आम्ही त्यांच्या या निवडणुकीवर खूप मोठा म्हणजे हे करू शकतो, बहिष्कार टाकू शकतो किंवा आमची निराशाच आहे. आम्ही सरकारला पडल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी गायत्री बबन तोटे मौदाची अध्यक्ष आहे. मी आंदोलनामध्ये हेच सांगू इच्छिते की शासनाने आमचा GR काढावा त्वरित आणि लवकरात लवकर. कारण शासनाने मागले 28 दिवस आणि आताही 10-12 दिवस झाले आम्ही आंदोलन करत आहोत. पण या आंदोलनाचा काहीही त्यांनी निष्कर्ष केलेला नाही आहे. आणि महिलांना एकीकडे म्हणतात की सशक्तीकरण करतो आणि दुसरीकडे महिलांचं मानसिक ताण वाढवत आहे. त्याच्यामुळे मानसिक ताण न वाढवता आमचा आशांचा GR लवकरात लवकर काढावा. कारण आमच्या गटप्रवर्तकांचा 6,200 आणि आशांचा 7,000 रुपये असं मानधन वाढवू असं म्हटलेलं आहे, पण ते काढलेलं नाही. आणि वरून आमच्या 4च मागण्या आहे की गटप्रवर्तकांना कंत्राटीकरण करावं आणि आम्हाला दिवाळी बोनस मिळावा. 7,000 आशांना आणि 6,200 गटप्रवर्तकांना देण्यात यावं आणि नाही दिलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं जाहीर करते आणि मैं माझे 2 शब्द संपवते. आशा वर्कर का आंदोलन ये संविधान चौक में शुरू है और उनकी मांग है कि मिनिमम उनको 26,000 मानधन महीने का मिलना चाहिए और सरकार से भी इन्होंने गुजारिश की है, सरकार ने इनकी आशा वर्करों की मांगों को पूरा करना चाहिए.